नमस्कार, आपण पाहतात रयत संवाद न्यूज चॅनल। परभणी हिंगोली स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत महायुतीचे उमेदवार सईद खान विजयी। परभणी हिंगोली स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत महायुतीचे उमेदवार सईद खान यांनी 465 पैकी पहिल्या पसंतीची सर्वाधिक 242 मते मिळवून विजय पटकावला। परभणी येथील जिल्हाधिकारी कार्यालयात सोमवार दिनांक 22 जून रोजी सकाळी जिल्हाधिकारी संजय सिंह चव्हाण व निरीक्षक रुचेश जयवंशी यांच्या उपस्थितीत सकाळी मतमोजणी सुरुवात करण्यात आली। एकूण 465 मतांपैकी पहिल्या पसंतीची 242 मते घेऊन महायुतीचे उमेदवार सईद खान हे विजयी झाले। महाविकास आघाडीचे उमेदवार डॉक्टर विवेक नावंदर यांना 159 म्हणजे दुसऱ्या क्रमांकाची मते मिळाली। अपक्ष उमेदवार सुशील देशमुख यांना 56 मते मिळाली। एकूण मतदानात 8 मते बाद झाली। यावेळी विजयी उमेदवार आमदार सईद खान यांनी महायुतीचे नेते व मतदारांचे आभार व्यक्त केले। आमदार सईद खान यांचा कार्यकर्त्यांनी सर्वत्र सत्कार करून जल्लोष केला। रयत संवादसाठी मंजूर मुल्ला, सोनपेठ, परभणी। आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी रयत संवाद न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा। विजय आहे, मी हे विजय एकनाथ शिंदे साहेब, श्रीकांत शिंदे साहेबांना अर्पण करतो। त्यांच्या आशीर्वादाने मी आज आमदार झालो। त्यांनी एक गरीब कुटुंबामधलं मला अल्पसंख्याक कुटुंबामधल्याला उमेदवारी दिली। अनेक लोकांना टिप्पणी केली माझ्यावर, त्या अल्पसंख्याक समाजाच्या माणसाला उमेदवारी देऊ नका। पण एकनाथ शिंदे साहेब एक असा नेतृत्व आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार घेऊन चालणारा महाराष्ट्रामध्ये नेता कोणी असेल तर ते एकनाथ शिंदे साहेब। 18 पकड जातीला न्याय द्यायचं काम आणि 18 पकड जातीला न्याय द्यायचं काम कोणी केलं असेल महाराष्ट्रामध्ये तर ते एकनाथ शिंदे साहेबांना केला। ज्योतिताई वाघमारे आमची गरीब कुटुंबामधली मागासवर्गीय बहीणला राज्यसभा दिली। अल्पसंख्याक कुटुंबामधला माझ्यासारखा एक गरीब पोरगा त्याला आमदारकी दिली। हे सगळे विचार छत्रपती शिवाजी महाराजांचे जे पद्धतीने एकनाथ शिंदे साहेब घेऊन चालत आहे। सगळे लोकांचा मी आभार व्यक्त करतो। त्यांनी मनापासून त्यांचा ऋणी आहे मी, जे बी माझ्यासाठी काम केला। मतदाराचा बी आभार व्यक्त करतो, सगळे नेतेचा, सगळे शिवसेनाचे आमचे पदाधिकाऱ्याचा आभार व्यक्त करतो। आज जे पद्धतीत बॉस आमचे खासदार, आमचे नेते जिल्ह्याचे मंडू जाधव साहेब जे पद्धतीत ते शिवसेनामध्ये यायचा निर्णय त्यांचा झालेला आहे। आमच्या शिवसेनामध्ये एक उत्साहाचं वातावरण आहे। बॉस 3 वेळेचे खासदार आहे, 2 वेळेचे आमदार आहे, 5 टर्मचा अनुभव त्यांना, फार मोठा अनुभव त्यांना आहे। याच्यामुळं शिवसेनाची मोठी ताकद परभणीमध्ये बॉसच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सगळे काम करू आणि बॉसच्या मार्गदर्शनाखाली जितके बी निवडणूक असेल त्याच्यामध्ये यश भेटणार आहे। पहिला यश आम्हाला भेटलेला आहे बॉसच्या मार्गदर्शनाखाली, बेंगना दीदीच्या मार्गदर्शनाखाली पहिला यश आम्हाला भेटलेला आहे। त्याच्यामुळे 100% शिवसेनाचा खूप मोठा अनुभव त्यांना आहे, पक्षाचा सगळ्या गोष्टीचा अनुभव आहे। त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही पुढची निवडणूक, पुढची हालचाल बॉसच्या मार्गदर्शनाखाली करू। आज बॉसचा 6 वाजता ते येणार आहे, जंगी स्वागत त्यांचा करू परभणी जिल्ह्यामध्ये। आणि मोठी ताकद शिवसेनाची परभणी जिल्ह्यामध्ये वाढलेली आहे आणि प्रत्येक कार्यकर्त्याला बळ भेटलेला आहे। आज एक विधान परिषदचा निर्णय लागला आणि बॉस परभणी देते शिवसेनासाठी आज परभणी। अशाच नवनवीन घडामोडींसाठी रयत संवाद न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।